अरे शेजारचे काका रोज 1.5-2 तास ध्यान करतात म्हणे. त्यांना अध्यात्मात विशेष रस आहे. हे बघ, ध्यानधारणा आणि अध्यात्म हे हातात हात घालून चालत असले तरी हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत या. ध्यान म्हणजे एकाग्र होऊन चिंतन करण्याची क्रिया, हो ना? म्हणून तर पाणथळ्या जागेत एक पाय दुमडून उभ्या असलेल्या कर्कोच्याला म्हटलं जातं बकत ध्यान. बकत ध्यान म्हणजे पाण्यातल्या माशांवर नजर ठेवून लांब चोचीनं आपल्याला एखादा मासा पकडता येतोय का ह्याचा तो पवित्रच असतो. हो, म्हणून ढोंग करणाऱ्या माणसाला म्हणतात तो बकत ध्यान करतोय म्हणून. पण खरं ध्यान धारणा जो करतो त्याच्यात भक्ती असते, देवाची प्रार्थना असते, स्मरण असतं. हे ध्यान हा शब्द लक्ष म्हणूनही वापरला जातो. म्हणजे ध्यानपूर्वक ऐका, याचा अर्थ लक्षपूर्वक ऐका. एखाद्या गबाळ्या माणसाला उद्देशून म्हणजे विनोदानं काय ध्यान आहे झालं असं म्हटलं जातं. हो, पण या विनोदी ध्यानाचा आणि खऱ्या ध्यानधारणेचा काही संबंध नाहीये. ध्यानात 4 गोष्टी असतात. 4 R's. 4 R's. रेकग्नाइज अँड रिफ्रेम अँड रिलॅक्स अँड रिस्पॉन्ड. त्यातल्या रिलॅक्सेशन मध्ये मनशांती असते. हे आपण ध्यानात फारच खोल चिरतोय. बर ओके. पण ध्यान म्हणजे हा शब्द रूप अशा अर्थाने वापरतात. हो, खास करून विठ्ठलाच्याबद्दल. विठ्ठलाचं ध्यान असं म्हटलं जातं. म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हे ध्यान म्हणजे रूप, विठ्ठलाचं रूप हे वरवरचं नाही, अंतरंगातलं. आपण तुकोबारायाच्या अभंगानच त्या ध्यान पर्वाची सांगता करूया का? अरे जरूर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. कासे तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान.